राम मंदिर सोहळ्याला उरले अवघे काही तास राम मंदिरातील गाभाऱ्यात रामाची मूर्ती विराजमान। अवघा देश राममय, ठिकठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन, कुठे दिव्यांची रोषणाई तर कुठे साकारलं प्रतिराम मंदिर। संपूर्ण अयोध्या नगरी सजली, प्रवेशद्वाराला विविध आकर्षक फुलांची सजावट, देशभरातून भाविक अयोध्येत दाखल। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या अयोध्येत जाणार नाहीत, एकटं जाण्यापेक्षा 22 जानेवारीनंतर सगळ्यांसोबत दर्शन घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण पाठवलं, स्पीड पोस्टानं आमंत्रण पाठवल्याची माहिती, मात्र उद्धव ठाकरे 22 तारखेला अयोध्येत जाणार नाहीत। अयोध्येसाठी मराठवाड्यातून 3 रेल्वेगाड्या, भाविकांसाठी रेल्वेगाड्याचं आयोजन, दक्षिण मध्य रेल्वे विभागाचा निर्णय। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस, आरक्षण घेऊनच येणार जरांगेंचा निर्धार। जरांगेंचा मोर्चा माथुरीतून नगरकडे रवाना, 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईत धडकणार। महाविकास आघाडी सरकारच्या काळात बोगस एमओयूवर सह्या झाल्या, करार झालेल्या उद्योगपतीच गायब झाला। उदय सामंतांचं लोकशाही पॉडकास्टमध्ये सनसनाटी आरोप। आदित्य ठाकरे यांचा आज पुणे दौरा, सकाळी 11 वाजता होणार दौऱ्याला सुरुवात। आज मुंबई मॅरेथॉनचं आयोजन, मुंबई मॅरेथॉनच्या निमित्तानं मुंबईतील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार, मॅरेथॉनमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग। राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने पनवेल परिसरात सर्वत्र उत्साह, शहरात काढली प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा। चंद्रपुरात 35,000 प्रज्वलित पणत्यांनी रामनाम साकार करण्याचा केला विश्वविक्रम, विविध कार्यक्रमांच्या मालिकेत चंद्रपूरचा विश्वविक्रम ठरला लक्षवेधी। भिवंडीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जल्लोषाचं वातावरण, मंदिर परिसरात विद्युत रोषणाईने केले असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण। अयोध्येतील सोहळ्यानिमित्त नवी मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन, शहरामध्ये 50,000 किलो लाडूंचे प्रसाद म्हणून वाटप। देशात आणि राज्यात सर्वत्र श्रीराममय वातावरण असतानाच गावात प्रभू श्रीरामाच्या मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम। अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घरोघरी दीपोत्सवामुळे पणत्यांची मागणी वाढली। सायन रेल्वे पुलाच्या पाडकामाला स्थगिती, आणखी 4 दिवस सुरूच राहणार, वाहतूक पोलिसांची माहिती। भंडाऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांची तारांबळ। राज्यात आढळले कोरोनाचे 71 नवे रुग्ण, कोरोनामुळे एकाचा मृत्यू, तर सक्रिय रुग्णांची संख्या 439 वर पोहोचली। आज मुंबईतील मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।